जय कांदेज भाऊ. आता आजपासून आपली नवीन सिरीज स्टार्ट होईल आणि प्रत्येक टॉपिकना वेगळं उदाहरण, आर्मीना वेगळा, हिंदीना आपला SSGDना वेगळा, पोलीस भरतीना वेगळा. इथून पुढे तुम्हाला खूप वेगवेगळे एकदम बेस्ट मस्त स्टडी मटेरियल तुम्हाला आपला लेक्चरला भेटी. ठीक, आपण मागे लसाई मसावी सर्व शिकलो. आता पूर्णांकाचा लसाई मसावी हा टॉपिक बाकी होता. इथून पुढे आपल्याला लसाई मसावीला शाब्दिक उदाहरणे स्टार्ट होतं. ठीक आहे, फक्त जोडी राहा. हा, आता हे का अपूर्णांकात रूपांतर, पूर्णांक पूर्णांकाचा लसाई हा टॉपिक आहे. ठीक, पूर्णांक पूर्णांकाचा लसाई काढणार. आता येणार परत आपण पूर्ण संख्यांना लसाई शिकलो, दशेच अपूर्णांकाला लसाई शिकलो, अपूर्णांकाला लसाई शिकलो. आता संख्यांचा होता प्रकार पूर्णांक पूर्णांकाचा लसाई काढणार. एकदम सिंपल आणि सोपा राहते. काय विषय माहिती का, त्या जो अपूर्णांक झाला अपूर्णांक पूर्णांक त्याने अपूर्णांकात रूपांतर करा. काही गोष्ट डोकामध्ये ठेवा. म्हणजे काय ते काय हाय काय बेक बे 3 2 3/2. आता 4 चौक 16, 16 ने 17, 1704. 8 2 16 म्हणजे 160 आणि 161. आता आपण ते काय विचारले लसावी. आपण ते सूत्र ते होतं का, जर लसा विचारला ना ते अपूर्णांकच आहे. काय आहे अपूर्णांकाना सूत्र काय, अपूर्णांकाचा लसावी जर विचारा. ठीक, तुम्हाला माग लेक्चर सांगितले. जर नसेल समजेल तर मग लेक्चर इकडे नको. क्लिअर होईल. का अंशाचा लसावी छेदाचा मसाला. ठीक, आता जे विचारले ते अंशले, जे विचारले छेदले. आता अंश काय होणार 3 17 61. 3 17 161. आता किती भाग दे राहणार. आता 3 17 161 त्या कोणता पाडा माहित का नाही. मग तेच डायरेक्ट सरसकट काय करा, गुणाकार कर टाका. आणि मग सायदून मध्ये का ते बेग बे बे 2 4 बे चौक 8 म्हणजे मसाला समस्यातून मला 100% 2 येणार. किंवा तो आपण नंतर काढू. आता काय 3 भाग दे राहणार का 6 आणि 7 7 7 आणि 8 एल भाग झाला. 3 आपल्याला काय करावं गुणाकार करणार. 3 1 3 17 1 17 161. ठीक ठीक, 17 51 गुणिले 161. आता आपण गुणलो 51 1 1 1 6 एक संख्या गुणाकार करा. 5 1 5 5 30 7 3 5 1 5 देणार. ठीक, 1 7 5 करा 7 1 2 82 18 82 तुम्हाला काय होणार लसाई होणार. आणि मसाई जो बेक बे बे 2 4 बे चौक 8 म्हणजे 2 नंबर भाग द्या मसाई करणार. 82 8 211 त्यानं काय होणार लसाई मसाईचं फुल होतं. एकदम सिंपल आणि साधा रास, काही मोठा विषय राहत नाही ना. त्याने फक्त पूर्णांक पूर्णांक रूपांतर बदलल्या अपूर्णांकामा त्याला सूत्राची अंशले जर लसावी काढणार आहे ना अंशाचा लसावी छेदाचा मसावी, आणि जर मसावी काढणार ना छेदाचा मसावी अंशाचा लसावी. ठीक, आता आपण मसावी काढू. ठीक आहे, 2.2/4 6.2/3 5.1/4 साधे काय करणार आपले मसावी काढणार. मग सूत्र काय वापरणार पडे अंशाचा मसावी छेदाचा लसावी. 4 2 8 8 2 10 10/4 सायत्रिक 18 2 20 20 5 चौक 20 21 21. आता मसावी विचारले मग सूत्र काय वापरणार पडे अंशाचा मसावी छेदाचा लसावी. ठीक आहे, सूत्रानुसार आपलं काय म्हणतात अंश काय काय 10 20 21 10 20 21. आता 10 20 21 ले समान संख्या कोणत्या संख्येत भाग जाते. त्याला सरांना असतात किंवा 2 संख्येत भाग जातात. आपल्या 5 ना भाग काय असतात किंवा 10 ना काय असतात. पण 1 ना भाग देणार 10 1 10 20 21 21 21 म्हणजे मसाला काय होणार पुन्हा आला 1 होणार. अंशाचा मसाला 1. आता छेद काय 4 3 4. ठीक, 4 3 ठीक. आता 4 2 ना पण 2 नंबर 3 जागावर बे 2 4 बेग. आता बेग बे 3 जागावर बेग बे. मसावीने 18 रास की सर्व संख्येला एका संख्येत भाग झाला पाहिजे. लसावीने 18 रास कमीत कमी 2 संख्येला भाग द्यायला पडतं. भाग देणार ते का 4 2 4 2 4 आणि 2 होता
बे एक बे 3 जागा बे एक बे. ठीक आहे. आता भानगड अशी लसावी सर्वात मोठा नेट बाकी असलेल्या भाग देणाऱ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. हा दोन एक मॅटर नाही करत, हा 3 एक पण नाही मॅटर करत. ठीक आहे. बे दुनी 4 4 3 12 12 1 12 म्हणजे लसावी किती लावून अजून आला 12 आणि मसा किती आला 1 म्हणजे अंशाचा मसावी कितला सूत्रानुसार मला अंशाचा मसावी छेदाचा लसावी छेद. एवढं साधं आणि सरळ. बाकींना काय विशेष असं काही राहते काय करणार जो पूर्णांक दिला सॉरी पूर्णांक रूपांतर अपूर्णांक करायला ना अपूर्णांक झाल्यानंतर अंश आणि छेद. जर समजा तुम्हाला उदाहरण मसा विचारला आहे ना तर अंशाचा मसावी आणि जर उदाहरण तुम्ही लस विचारला आहे ना तर अंशाचा लसावी. एवढंच बाकी काही नाही. आई सुद्धा तुम्हाला इझी पाहिजे. फुलं उदाहरण एकदम साधं सरळ असं काय मोठा विषय ना. तिथून पुढे खूप इंटरेस्टिंग उदाहरण आपल्याला प्रत्येक लेक्चर भेटेल. खूप स्टँडर्ड देईल. फक्त प्रत्येक लेक्चर देखत चला. पुन्हा पुढे नापास किंवा फेल होणं हा विषय काही राहणार नाही. साधन सरळ आज खूप चांगला कमेंट ते खूप छान प्रतिसाद 70 जण आसपास आपले व्ह्यू भेटणार. ठीक आम्हाला साठी खूप मोठी गोष्ट आहे. ठीक अदे का 5.10 4.6 आणि 2.9 ठीक. आता आपण काय करू लसावी मसावी ठीक. आता मसावी काय सांगू लसायचं ठीक. आता अंश ना काही मर्म सांगा तुम्ही अंश आपल्याला लसावी काढणार सूत्र का आपण पुढे आपले आता 10 5 50 50 2 52 छेद 10 4 3 12 12 6 18 18 छेद 3 6 2 12 12 9 21 आता लसावी विचार काय विचारलं लसावी जे आठ उदाहरण विचारला तो अंश लिखला म्हणजे काय सूत्र अंशाचा लसावी छेदाचा ठीक. आता अंश काय 52 18 21 तिथे 52 भाग द्यायला ना मस्त लसावी काढणार आपला अंश ना 52 18 ठीक. आता लसावी कमीत कमी 2 सेकंद भाग द्या परंतु भाग द्या आता का आता 52 18 आणि 21 18 आता आपण ते का ते 17 ते 51 3 ना भाग द्या फक्त 18 ले 21 ले 3 ना भाग द्या ठीक. दिला भाग 52 जागावर 53 मध्ये 39 असतं 3 सका 18 3 7 21 अच्छा 52 ला 2 ना भाग दे तिला दोन्ही 52 सगळी दोन्ही 52 तिला दोन्ही 6 3 2 6 आता मला सांगा ते 3 ना भाग दिला 52 ने भागने का खाली ओढले का 7 3 18 7 3 21 आता झाला 52 हा 6 आणि हा आता आपण देखा आता 52 आणि मग तुम्हाला 26 दुनी 52 3 दुनी 6 आता 26 आणि 3 आणि 7 यातले भागणे जात कोणता संख्या ठीक आहे. आपण ह्या भाग देणारा गुणला बाकी 3 2 26 3 दुनी 6 6 7 36 3 6 दुनी 12 3 15 गुणला 3 7 3 18 आजच्याला 1 3 5 15 15 1 16 आजच्याला 1 3 1 3 ठीक आहे. आता गुणला 7 7 8 56 आजच्याला 5 7 7 42 42 5 47 7 आजच्याला 4 7 28 28 4 52 28 4 32 लसाई किती लावणार 3276 ठीक. आता आपण मसाले देऊ. आता मसाले छेद काय 3 10 आणि 6 आता या संख्या अशा तर कोणताच पडाम नाही. ज्या टाइमला तुम्हाला असं असमान संख्या दिसतील त्या टाइमला मसाले क्लिक करा. लसाई किती लावणार तुम्हाला 32 76 आणि 1 बस सिंपल आणि सुपर. आता मला सांगा मग तुम्हाला काय विशेष वाटणार पहिल्या पण तुम्ही सांगा की पूर्णांक पूर्णांकाला लसाई किंवा मसाले काढणार आहे ठीक. मसाले काढणार आहे ना त्या टाइमला काय करा ना त्या रूपांतर अपूर्णांक करल्या अपूर्णांक केल्यानंतर जर तुम्हाला उदाहरण लसाई दिला आहे ना तर लसाई लावला मसाले दिला ना मसाले लावला हा तर लसाई नावाचं सूत्र आता लसाई काढणार ना अंशाचा लसाई छेदाचा मसावी आता आपण लसाई काढा 32 70 आणि मसाई ना 1 आता काही गोष्ट अशा असतील की तुम्हाला त्या पाठच करण्या पडते ठीक. म्हणजे काय या सूत्र दुसरी गोष्ट तुम्हाला करता आला पाहिजे
छेदनी या पूर्णांक संख्येला गुणी लावणं आणि अंशला प्लस कर लावणं, बाकी मग दुसरं काही राजका नाही. ठीक आहे, लिहा. देखा मंडळी, आता काय भानगड आहे, आता आपण पूर्णांकांना सेमता शिकलो, पूर्ण संख्याना तशा पूर्णांकांना अपूर्णांकांना शिकलो. आता आपण सेवरला उदाहरण आपल्याला शाब्दिक उदाहरण काय ते पोलीस बद्दल खूप आवडता टॉपिक राहतो. आता दोन संख्यांचा लसाई 255 आहे, मसाई 1 आहे. त्या दोन संख्यांपैकी जर एक संख्या 17 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता काय भानगड आहे, आता असं विचारायचं दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या लिखत तरी चालेल. आता त्याला तुम्ही असे पहिली संख्या दुसरी